जय शिवराय मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त प्रचलित असलेले काही दंतकथा, काही खोट्या गोष्टी ज्या इतिहासात नसताना लोकांमध्ये पेरल्या गेल्या, एक जातीभेदाच्या एका ब्रिगडी विचारांनी पेरल्या गेल्या. त्यात एक आख्यायिका की शंभूराजांच्या हत्येचं प्रतीक म्हणून गुढीपाडव्याची गुढी ही उभारली गेली. खरं तर इसवी सन 78मध्ये शकांचा राजा नहपान याचा गौतमीपुत्र सतकर्णी यांनी युद्धात पराभव केला आणि त्या पराभवाचं प्रतीक म्हणून त्याकडे गुढी उभारणं ही प्रथा चालू झाली. मात्र महाराष्ट्रात काही ब्रिगेडी तत्त्वांनी शंभूराजांच्या हत्येचं प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली अशी दंतकथा प्रचलित केली. खरं तर महाराष्ट्रातील संतांच्या साहित्यातसुद्धा 12व्या ते 14व्या शतकाच्या साहित्यात संत ज्ञानेश्वर, संत चोखोबा, संत सावतामाळी यांच्या साहित्यातसुद्धा शंभूराजांच्या मृत्यू आधी गुढीपाडव्याचा उल्लेख आढळतो. तर या फाल्गुन अमावस्येला झालेल्या शंभूराजांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा हा सुरू झाला, हा आरोप अत्यंत खोटा आहे. आणि त्या काळी असा कोणता प्रभावी व्यक्ती नव्हता की हत्या झाल्यानंतर हा मॅसेज पब्लिकमध्ये स्प्रेड करेल किंवा पसरवेल, की एवढे कम्युनिकेशनची साधनंही नव्हते की हा मॅसेज एवढा फास्ट जाईल. तर मित्रांनो, ही दंतकथा किंवा जातीभेद पुरस्कृत ही जी कथा पसरली जाते ती अत्यंत खोटी असून निंदनीय आहे. अशा ब्रिगेडी तत्त्वांपासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहाव्या. महाराष्ट्रात एकता प्रस्थापित असावी अशी सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा असेलच. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.